चॅट चॅट करतात ते काही प्रश्न असतील, तर त्याला तिकडे चॅटवरती सायमल्टेनियसली सगळे मिळून तुम्ही तू, प्रियल, सगळे आणि भाग्यश्री प्लीज इन्स्टंटली कीप रिस्पॉन्डिंग टू द चॅट कारण की मला एवढं चॅटकडे बघता येणार नाहीये. ओके. नक्की नक्की मॅडम. हा. अजून वेळ आहे ना, आपण 5 वाजता बरोबर सुरू करू. येस. माझा व्हिडिओ थांबवते आणि 5 वाजता ऑन करते. हो.
राहुल सुरू करायचं का? हो मॅडम. ठीक. नमस्कार. मी सकाळ माध्यम समूहाच्या वतीने आपल्या सर्वांचं आज स्वागत करते. चालू करूयात मॅडम आपण आता. सॉरी, हो मी सुरू करतेच आहे. हो. नमस्कार, मी मृणाल पवार. सकाळ समूहाच्या वतीने आज आपल्या सर्वांचं मी स्वागत करते. आजच्या आपल्या वेबिनारवर प्रतिभावंत प्रयोगशाली शिक्षक, ग्लोबल टीचर प्राइज विनर श्री रणजित सिंह दिसले हे उपस्थित आहेत. मी रणजित सिंह आणि सर्व शिक्षक परिवार यांचे आज स्वागत करते. थँक्यू सो मच फॉर कमिंग हिअर. थोडक्यात मी रणजित सिंह यांचा बायो वाचून दाखवणार आहे. तो बायो इंग्रजीमध्ये आहे, इंग्लिशमध्ये आहे, पण याचा पुढचा संवाद हा आपला मराठीमध्येच राहील. Ranjit Singh is a seasoned primary school teacher, an innovator, blogger, trainer, education evangelist. He has been working as a teacher in Zilla Parishad School, Maharashtra since 2009. He strongly believes that the world is his classroom and supports in the rights of students for quality education. The diversity in his domains of innovations in education has won him the acclaim of Microsoft Innovative Educator Expert 4 times in a row. His projects like QR-coded textbooks and virtual field trip are creating a template for the future of education. On his exposure to global teaching competencies and trends, he undertook mission to develop skill enhancement training programs for fellow teachers. This project got huge success with over 1,200 training programs across the state. In his commitment to SDGs, he has also designed and implemented various global projects. Ranjit Singh is well known in the teaching fraternity for his unique and groundbreaking approach to education. Such a quest for innovation in education led him to secure 12 patents and 2 copyrights under his belt. He has been recognized by many organizations like Microsoft and British Council throughout the globe. He is the only teacher in India whose hit refreshing story was published by Satya Nadella, the CEO of Microsoft. He is a Microsoft Fellow, Skype Master Teacher, Plickler's Ambassador, Flipgrid Certified Educator. He is also the recipient of the Global Teacher Prize in 2020. Thank you so much, Ranjit. आज तुम्ही वेळात वेळ काढून आज तुम्ही उपस्थित झालात. It's such a pleasure to have you, and I'm so honored to have this conversation with you. सुरू करूया. Just to, yeah, तुम्ही म्यूट वर आहात. Yeah, thank you so much, मृणाल जी. आजच्या या सकाळ आयोजित कार्यक्रमामध्ये वेबिनार मध्ये सर्व सहभागी शिक्षकांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. Yes. So let's really तुमची स्टोरी आपण सुरुवातीपासून लेट्स स्टार्ट फ्रॉम द बिगिनिंग की जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक ते ग्लोबल टीचर प्राइज विनर शिक्षक. मागे वळून पाहताना तुम्हाला ही वाटचाल कशी वाटते? म्हणजे व्हॉट इज द टेक अवे ऑफ दिस जर्नी? खरंच जेव्हा मी मागे बघतो आणि पहिला दिवस 2009 5 जानेवारी 2009 तिथून सुरू झालेला प्रवास, अर्थात हा एक टप्पा गाठलाय असं म्हणूयात, पण खरंच खूप इट्स अ प्लीजिंग अँड खूप प्राऊड फील होतं की या 12 वर्षामध्ये इंडियाला प्राऊड फील करता आलं इंटरनॅशनल ग्लोबल लेवलवरती, आणि एका भारतीय शिक्षकाला जगातल्या सर्वोत्तम अशा किंवा शिक्षण क्षेत्रातलं नोबेल मानल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी निवडलं गेलं. अर्थात हा जो कोणी रणजित दिसले तुमच्या समोर आहे, हा एक रिप्रेझेंटेटिव्ह आहे महाराष्ट्रातल्या नव्हे तर जगभरातल्या आणि भारतातल्या अशा नवक्रमशील शिक्षकांचं की जे वर्गामध्ये आपलं काम मुलांच्यासाठी काम करत असतात. तर अशा शिक्षकांच्या एक प्रतिनिधी म्हणूनच मला वाटतं की हा पुरस्कार मला दिला गेलेला असावा. 2009 ते 2020 हा जो काही प्रवास आहे, हा अनेक संकट, त्याच वेळी अनेक चांगले क्षण, अनेक अपयशाचे देखील क्षण, अशा समृद्ध अनुभवांनीच तो भरलेला आहे. पण या अनुभवातून खूप काही शिकता येतं. काही अपयशाचे म्हणतो ना की अपयश ही यशाची पहिलीच पायरी असते. तर अशा अपयशाच्या अनेक पायऱ्या चढल्यावरती
जगाला तुमचं यश दिसत असतं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते अपयश हे मला खूपदा शिकवून जातं आणि मागे बघतानाच ठळकपणे मला ते अपयशच जास्त समृद्ध करतंय असं वाटतं. बरोबर, ऍब्सोल्युटली ट्रू. तुमचा हा जो प्रोजेक्ट होता QR कोडेड टेक्स्ट बुक्स, हा जो आता इतका फेमस प्रोजेक्ट झालेला आहे, तर याची संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि त्यासाठी तुम्हाला टेक्निकल नॉलेज होतं का टू अंडरटेक दिस अ, मॅसेज? हो, अनेकांना असं वाटतं आहे, की मे बी मी टेक्नॉलॉजीचा काहीतरी एखादा इंजिनिअरिंग कोर्स वगैरे केला, काही मला काही खूप सर्टिफाईड काही नॉलेज आहे. तर तसं काही नाहीये. Google हा एक माझा खूप चांगला गुरु आहे, की ज्याच्यामुळं मी अनेक गोष्टी मला हव्या तेव्हा आणि हव्या तशा मी शिकू शकतो. क्यूआर कोडेड पाठ्यपुस्तकांच्याच बाबतीत म्हणायचं झालं तर हा एक म्हणूयात ना, की आय वाज सर्चिंग समथिंग डिफरंट और कुछ अलग ही हो गया. सो माझ्या वर्गातल्या मुलांसाठी जो मी डिजिटल कंटेंट बनवलेला होता, तर तो त्यांच्यापर्यंत मी कसा अगदी साध्या सोप्या पद्धतीने घेऊन जाऊ शकतो आणि ते कशा साध्या पद्धतीने ॲक्सेस करू शकतात, हा माझ्या समोरचा सर्वात महत्त्वाचा कन्सर्न होता. कारण मी सुरुवातीला काय करायचो, तर मुलांच्या पालकांच्या मोबाईलवरती तो डेटा ट्रान्सफर करायचो मेमरी कार्ड थ्रू. तर मग त्याच्यामध्ये काही अडचणी असं येत होत्या, की कधी-कधी त्या मेमरी कार्ड सपोर्ट करत नसायचं त्या फाईल फॉर्मॅटला. कधी-कधी फाईल करप्ट होऊन जायची. तर मग असे काही प्रॉब्लेम्स आम्हाला वारंवार येऊ लागले होते. तर याच्यावरचं सोल्युशन काय हा डोक्यामध्ये विचार माझ्या कायम राहत होता, की मग मग मी एके दिवशी जेव्हा दुकानामध्ये गेलो आणि त्या शॉपकीपरकडून जी वस्तू घेतली होती मी, तर त्याच्यावर तो कोड त्याने स्कॅन केलेला मी पाहिला आणि तो कोड स्कॅन केला, की लगेच त्याची प्राइस आणि इतर डिटेल्स मला स्क्रीनवरती दिसले. सो ते खूप साध्या सोप्या पद्धतीनं ते झालं. तर ती कृती माझ्या खरं तर डोक्यामध्ये क्लिक झाली, की यार इथे काहीतरी आहे, जे इझिली ॲक्सेसिबल आहे. सो मी घरी गेल्यानंतर मग परत Googleवरती सर्च केलं, की आता सर्च करताना पण माझ्या डोक्यात प्रश्न, की आता Googleला काय विचारायचं? सो कारण मला ते माहिती नव्हतं, की त्याला नेमकं काय म्हणतात. सो इन्स्टेड ऑफ टेक्स्ट सर्च मी Googleला इमेज सर्च केला आणि ती इमेज क्लिक करून पाठवली. तर देन Google रिप्लाइड, की "धिस इज अ क्यूआर कोड." देन आय लर्न की ते क्यूआर कोड कसे तयार करायचे, त्याच्यामध्ये डेटा कसा एम्बेड करायचा आणि मग असं केल्यानंतर मी माझ्या मुलांसाठी 27 क्यूआर कोड्स तयार केले. त्याच्यामध्ये त्या प्रत्येक पानाशी रिलेटेड आशय जो माझ्याकडे डिजिटल आशय स्वरूपातला होता, तर तो त्यामध्ये एम्बेड केला आणि ते मी पुस्तकावरती त्यांच्या चिटकवले स्टिकर पेजवरती. अर्थात ते चिटकवण्याच्या अगोदर पण मला बरेच काही त्यांच्यावरती रिसर्च करावा लागला. कारण ती मुलं होती, ती काही क्यूआर कोड चांगल्या पद्धतीने ठेवतील असं काही नाही. ते फाडून टाकतात पुस्तकं, त्याच्यावर काही गिरगिट्टा करतात, पेननी काहीतरी करत बसतात, काहीतरी फाडणार, पाणी सांडणार, काही पण होऊ शकतं. सो मग त्याच्यानंतर ह्या सगळ्या कृती मला माहीत होत्या. त्याच्यामुळं असं प्रॉडक्ट असं डेव्हलप झालं पाहिजे, की त्यांच्या सगळ्या कृतींवरती ते उत्तर असलं पाहिजे आणि म्हणून मग मी ते शेवटी डिसिजन घेतला, की ते स्टिकर पेजवरती, ग्लॉसी पेपरवरती आपण प्रिंट करायचे आणि मग ते मुलांच्या प्रत्येक पानावरती चिटकवले आणि मग ते मुलांना ॲक्सेस कसं करायचं, पालकांना त्याच्याबद्दल एक विशेष प्रशिक्षण दिलं गेलं आणि मग तसा हा प्रवास सुरू झाला. हा एका शाळेमध्ये छोट्याशा आमच्या परिचवाडीच्या शाळेमध्ये 1 वर्षभर राबवला. त्याचे चांगले रिझल्ट्स पाहून मग मी माढा तालुक्यातल्या 301 शाळांमध्ये आम्ही त्याचं पायलटिंग केलं आणि मग त्याचे रिझल्ट एनालिसिस आम्ही तत्कालीन शिक्षण मंत्री जे विनोदजी तावडे सर होते, तर त्यांना मी हा प्रोजेक्ट सबमिट केला आणि की असा प्रस्ताव दिला, की अशी पुस्तकं बालभारती देखील दे कॅन प्रिंट इझिली आणि मग त्यांच्या थ्रू मग त्यांनी त्याला मान्यता दिल्यानंतर आज त्याची अशी पुस्तकं 1ली ते 12वीच्या सर्व पाठ्यपुस्तकांमध्ये असे हे क्यूआर कोड्स मला पाहायला मिळतात. जास्त फायदा झाला कारण शाळा जरी बंद असल्या तरी मुलांचं शिक्षण सुरू राहिलं आणि त्याच्यासाठीचा एक महत्त्वाचा घटक ठरला हा क्यूआर कोड्स. अगदी ऍब्सोल्युटली. आणि रणजित म्हणा, तुम्ही बोलताना हेच मला वाटतं की जस्ट अ पॉवर ऑफ ऑब्झर्वेशन. म्हणजे तुम्ही साध्या त्या दुकानात गेला असाल, तुम्हाला जे क्लिक झालं की इथे काय होतं आहे अँड यू आर सो क्युरियस की यू ट्राय टू सर्च अँड फाइंड आउट, की दॅट इज सच अन इम्पॉर्टंट एलिमेंट. आय मीन स्पेशली ॲज अ टीचर, की टू कीप टू बी क्युरियस अँड टू ऑब्झर्व की आपल्यासोबत काय आहे. दुसरं म्हणजे आता वेन यू स्टार्टेड विथ दिस प्रोजेक्ट आणि तुम्ही जेव्हा शिक्षण मंत्र्यांकडे पण हे नेलं, तर शासकीय आणि आपल्या शिक्षण विभागातनं तुम्हाला हा इनिशियली सपोर्ट कसा मिळाला? म्हणजे वॉज इट इझी टू ड्राईव्ह दिस प्रोजेक्ट, की लोकांना लगेचच पटलं, की याचं खूप खूप वेळ लागला, की हा
हा प्रोजेक्ट? नाही, त्या बाबतीत मी खूप सुदैवी ठरलो असं म्हणावं लागेल. कारण त्याच वेळी डिजिटल इंडियाचे मिशनची घोषणा आपल्या प्रधानमंत्र्यांनी केली होती आणि त्याच्यामुळं सर्व क्षेत्रामध्ये डिजिटलचा एक म्हणूयात की एक लाट किंवा वारं वाहतच होतं. त्याच्यामुळे शिक्षण क्षेत्रात डिजिटल एज्युकेशन कसं असू शकतं, तर त्या हेतूने ई बालभारतीची घोषणा तत्कालीन शिक्षण मंत्र्यांनी केलीच होती. त्यामुळे त्यांच्या संकल्पनेलाच पुढे नेणारा हा प्रोजेक्ट होता. त्याच्यामुळं मला प्रशासकीय पातळीवरून फारसे कष्ट करावे लागणार नाहीत. अगदी 2-3 मीटिंग नंतर त्यांना ते पटलं. ते कशा पद्धतीनं पुढे घेऊन जायचं आहे, ते त्याच्यामध्ये काय अडथळे येऊ शकतात, याची पूर्ण मी त्यांना कल्पना दिली आणि मग ते अगदी सहजरित्या पुढे केलं. आणि इतकंच नव्हे तर हा इनिशिएटिव्ह पाहून मग सेंट्रल गव्हर्नमेंटने एन-सी-आर-टीने 2019 पासून त्यांच्याही पाठ्यपुस्तकांमध्ये असे क्यूआर कोड्स छापायला सुरुवात केली. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रशासनाच्या या धोरणामध्ये किंवा या वाटचालीमध्ये त्यांच्या त्या एक प्रोसेस सिस्टममध्ये मला फारसा अडथळा नाही आला. अगदी स्मूथली ते काम होऊन गेलं. कारण की हे म्हणजे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की गव्हर्नमेंटचा ज्या एज्युकेशन इनिशिएटिव्ह मध्ये युअर प्रोजेक्ट अलाइन्ड व्हेरी वेल येस, येस. आणि म्हणून इट रिअली गॉट दॅट रिस्पॉन्स. पण हे क्यूआर कोड करताना सुद्धा तुम्ही ज्या भागात शिकवत होता आदिवासी भागामध्ये, तिथे पण तुम्ही कन्नडा ही भाषा तुम्ही पहिले शिकला आणि त्याच्यानंतर यू डिड ऑल ऑफ दिस. म्हणजे कन्नडा शिकण्यात आणि टू देन मेक द क्यूआर कोड वॉज इज क्वाईट अन एफर्ट. म्हणजे जे तुम्ही केलं आज. कसं व्हायचं आमच्या गावामध्ये की ज्या मुलींची लग्न व्हायची ती मोस्टली त्यांच्या त्या कन्नड भागामध्ये त्यांची लग्न व्हायची आणि मग ती मुलं शेवटी मामाच्याच घरी शिकायला यायची. आणि मग त्यांची तिकडली 4-5 वर्ष तिकडं राहत असताना त्यांची मातृभाषा ही कन्नड राहायची. आणि ती माझ्या वर्गात आली की त्यांची भाषा कन्नड घेऊनच यायची आणि माझ्या वर्गातली माझी भाषा किंवा इतरांची भाषा ही मराठी असायची. सो आमच्या शाळेला तो पूर्ण कन्नडचा पण दर्जा का मिळून नसायचा, तर कारण 100% मग मुलं कन्नड असायला हवीत. मग तशा शाळा आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत. पण इथं मात्र ती परिस्थिती काही वेगळी होती. त्यामुळे त्या मुलांसाठी शिक्षण कसं न्यायचं? कारण भाषेचा अडथळा जर असेल तर तो ओव्हरकम केला जाऊ शकतो. कारण ती भाषा सोलापूर जिल्ह्यामध्ये कन्नड, तेलुगू हा थोडासा बहुभाषिक तालुका आहे. अगदी सीमेवरतीच या भाषा बोलल्या जातात. त्याच्यामुळे मला ते समजून घेताना फारसं अडचण नाही आली. कारण एखादी भाषा शिकणं कसं अवघड असतं. म्हणजे मातृभाषेव्यतिरिक्त कोणती भाषा शिकायची असेल, तर ते समजून घेण्यासाठीच मला वाटतं की एक विद्यार्थी म्हणून मला ते समजून घेता आलं आणि त्यांच्या मनातल्या भावना, त्यांचं शिक्षण आणि त्यांचं अंडरस्टँडिंग समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या भाषेत संवाद साधणं किती महत्त्वाचं असतं. यामुळेच मला असं वाटतं की प्राथमिक स्तरावरती मातृभाषेचं किती महत्त्व आहे आणि मातृभाषेतून शिक्षण घेणं किती महत्त्वाचं आहे, हे मला त्या मुलांसोबतच राहून शिकता आलं. आणि मातृभाषा शिकल्यानंतर लगेचच एक क्लोजनेस डेव्हलप होतो. म्हणजे मुलं पण लवकर मोकळी होतात आणि तेच तुम्हाला मातृभाषामुळे इट इज इझियर, द कम्युनिकेशन पाथ बिकम्स मोर ओपन. आणि राइट. कन्नड शिकायला किती वेळ लागला म्हणजे रणजित? कन्नडा इज अ कम्प्लीट नाही, मला असं म्हणता येईल की मी समजा 7-8 महिने मला लागले. आणि फॉर्च्युनेटली मी इतर जे मित्र माझे कन्नड भागामध्ये शिकवायचे, तर त्यांच्या मदतीनं मी ती पुस्तकं समजून घ्यायचो. त्याचवेळी माझ्या मदतीला Google असायचं. कारण जे समजत नसायचं त्याचं उच्चार काय आहे, हे मला Googleवरती समजायचं. मग ते उच्चार मी मुलांकडून वदवत असताना मी पण स्वतः ते शिकत गेलो. तर हा म्हणूयात की ब्लेंडेड मोडमध्ये मी शिकलो. काही पार्शली माझ्या फ्रेंड्सकडून शिकलो, काही टेक्नॉलॉजीच्या मदतीनं शिकलो आणि मग समहाऊ की मला काही तिथं एक्सपोर्ट व्हायचं नव्हतं. आलं लक्षात. मला तो फक्त संवाद एका कोणत्यातरी क्षणी तो सुरू करायचा होता आणि त्याच्यातून मुलं मग माझ्याशी ती मोकळ्या भाषेमध्ये बोलू लागतील, मोकळेपणाने संवाद साधतील. याच्यासाठी तो ट्रिगर पॉइंट म्हणूयात की ती भाषा मला शिकावी लागली. रणजित, आज आपण बघतो की या पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवर द रोल ऑफ अ टीचर इज इवन मोर क्रुशियल देन व्हॉट इट एव्हर वॉज. तर आज टीचर्स आपण म्हणतो की टीचर इज नॉट जस्ट अ नॉलेज बँक. कारण की आज तुमच्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आज गुगल आहे.
पण आज आपण छोटी अगदी लहान मुलं सुद्धा काही प्रश्न असला शाळेतला तरी ते आई वडील आणि टीचर पेक्षा ते पहिले ते गुगलवरती आपला प्रश्न टाईप करतात. सो द रोल ऑफ टीचर हॅज ऑल्सो चेंज. म्हणजे टीचर टुडे इज मोर ऑफ अ मेंटॉर, इज मोर ऑफ अ फॅसिलिटेटर. आणि आज आपल्याकडे इतकी मोठी टीचर कम्युनिटी आहे जी आज आपली चर्चा ऐकते आहे. तर कसं आज एखाद्या टीचरनी स्वतःला एम्पॉवर कसं केलं पाहिजे? म्हणजे टेक्निकल नॉलेज, स्किल्स, ग्लोबल टीचिंग प्रॅक्टिसेस, टेक्नॉलॉजी या सगळ्याचा आज अभ्यास या टीचरला असणं खूप आज जास्त गरजेचं आहे, स्पेशली पॅन्डेमिक मुळे. कारण की आज सगळं टीचिंग हॅज बीन फोकस्ड इन टू डिजिटल लर्निंग. तर आज जे आपले जे सगळे शिक्षक आहेत, जे खेड्यापाड्यात जे गावांमध्ये सुद्धा असतात, त्यांनी आज कशा प्रकारचं लर्निंग एम्पॉवरिंग स्वतःला हे कसं केलं पाहिजे, सो दॅट हे जे ट्रेंड जे डिजिटल रेव्होल्युशन जे झालंय, डिजिटल एज्युकेशन, याच्यामध्ये हाऊ कॅन दे स्टे ऑन ट्रॅक, हाऊ कॅन यू बी ॲट पार विथ द स्टुडंट्स? During the pandemic, it has been said that doctors have saved the life, but teachers have saved the future of the world. Right? So याच्यातूनच आपलं लक्ष येईल की किती महत्वाचा क्रुशियल रोल टीचर्स आर प्लेइंग ड्युरिंग दिस पॅन्डेमिक सिच्युएशन. ओनली थिंग इज दॅट की आपल्याला किंवा जगभरातल्या शिक्षकांना ऑनलाईन टीचिंग कशा पद्धतीने केलं जावं, किंवा ऑनलाईन टीचिंग हा एक वेगळाच कन्सेप्ट आहे. आणि मोस्टली शिक्षकांना किंवा त्यांच्या टीचर्स ट्रेनिंग कॉलेजमध्ये फेस टू फेस टीचिंग कसं केलं जावं त्याचं विषयीच प्रशिक्षण आणि मार्गदर्शन आणि माहिती दिली गेलेली आहे. त्याच्यामुळे हे खूप काय बोलते अनएक्सपेक्टेड होतं टीचिंग कम्युनिटीला की एंटायर टीचिंग लर्निंग प्रोसेस ही आता शिफ्ट करायची आहे ऑनलाईन प्रोसेसवरती. अर्थात टीचर्स हा लाईफ लॉंग लर्नर्स, ते काही ना काही सातत्यानं शिकत असतात. त्यामुळं इनिशियली जरी ते सुरुवातीला अडखळे त्यांना ते शिफ्ट होताना काही अडचणी आल्या, पण आता मला वाटतं जेव्हा मी 1 वर्ष मागं त्या शिक्षकांच्या परफॉर्मन्स बघतो आणि 1 वर्षानंतर बघतो, तो नाव दे आर व्हेरी मच कम्फर्टेबल. त्यांना ते आता यूज टू झालेलं आहे त्या सगळ्या सिच्युएशन. पण यामुळे मला असं वाटतं की आता टीचिंग स्किल्सची व्याख्या बदलू लागलेली आहे, टीचरची पण व्याख्या बदललेली आहे. ऑनलाईन टीचर, ऑनलाईन ट्युटर ज्याला आपण म्हणूयात, ती एक नवी अपॉर्च्युनिटी, विंडो ऑफ अपॉर्च्युनिटी आणि नवा एक जॉब क्रिएट झालेला आहे कम्युनिटीमध्ये. अर्थात हे जॉब सीकर्स ट्रॅडिशनल टीचर्सना रिप्लेस करू शकतील का, किंवा जर हे पॅन्डेमिक पुढेच कंटिन्यू राहिलं तर काय होऊ शकेल? कारण आता मुलांकडे चॉईस आलेला आहे. सो असं नाहीये की मुलांनी फक्त त्यांच्या शाळेतल्या शिक्षकाकडून शिकावं. सो दे हॅव अ चॉईस. ते कुणाकडून शिकावं हे ते आता ठरवू शकतात. कारण तंत्रज्ञानाच्या मदतीनं त्यांच्याकडे आता बेस्ट टीचर्सचे ऑनलाईन लेक्चर्स आहेत. त्याच्या लेक्चरला ते सामील होऊ शकतात. त्याची काही फी असेल तर ते फी भरू शकतात आणि घरी बसून शिकू शकतात. सो आता ट्रॅडिशनल टीचर्सला हे ऑनलाईन टीचर्स पण रिप्लेस करण्याची दाट शक्यता आहे. इट इज ऑलवेज सेड दॅट की technology cannot replace a teacher, right? But teachers, those who are using technology, may replace a teacher, those who are not using it, right? So आता तो एक म्हणूयात की स्पर्धा सुरू होते. आता अशा स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल एक टीचर म्हणून, तर ऑब्व्हियसली आपल्याला त्या 21व्या शतकातल्या मुलांच्या लर्निंग स्टाईलचा अभ्यास करायला हवं. ते कशा पद्धतीने शिकतात आणि त्यांची व्हिज्युअल मेमरी जी आहे ती खूप शार्प आहे. ते व्हिज्युअल अस्पेक्टने लगेच व्हिज्युअल कंटेंट जो आहे तो लगेच त्यांच्या लक्षात येतो. कारण आपण जर एक पाहिलं तर असं काय म्हटलं जातं की टीचर्स ऑफ 21st सेंचुरी आर बीइंग टॉट बाय टीचर्स ऑफ 20th सेंचुरी using that 19th century curriculum on an 18th century techniques. So हे आपल्याला आता बदलायला हवं. So you all have to be a teacher of 21st century. 21व्या शतकातले शिक्षक हे तंत्रज्ञानाचा नाविन्यपूर्ण पद्धतीने वापर करताना इट शुड मेक लर्निंग मोर ऑथेंटिक अँड मोर जॉयफुल. ते आनंददायी शिक्षण तंत्रज्ञानाच्या मदतीने कसं करायला हवं याच्यासाठीचे ट्रेनिंग प्रोसेस हे शिक्षकांना आता करायला हवे. हे टीचिंग लर्निंग प्रोसेस हे त्यांच्यासाठी ऑनलाईन उपलब्ध आहेत. काही फ्रीमध्ये आहेत, काही तुम्हाला पेड सर्व्हिसेससाठी त्याच्यासाठी जावं लागेल. न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये देखील आता टीचर्सच्या प्रोफेशनल डेव्हलपमेंटवरती देखील भाष्य करण्यात आलं आणि ती कशा पद्धतीने केली जावी याच्याविषयी देखील मार्गदर्शन केलेलं आहे. तर मला असं वाटतं की आता शिक्षकांनी हे न्यू नॉर्मल ऍक्सेप्ट करायला हवं. ट्रॅडिशनल टीचिंग जरी सुरू राहिलं तरी तो आता काय म्हणूयात की ब्लेंडेड मोडवरती असेल. पार्शल भाग तुम्हाला ऑनलाईन शिकवावं लागेल, पार्शल तुम्ही फेस टू फेस शिकवू लागाल. सो आता आपण तयार असायला हवं. वी शुड बी अ टीचर ऑफ 21st सेंचुरी.
अगदी बरोबर. दॅट इज सच अ ह्यूज टेक अवे दॅट टेक्निकल स्किल आणि डिजिटल लर्निंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. पण मला सांगा की आज जे आपण बघतो की आज सगळ्या फॅमिलीजकडे सिम्पल मोबाईल फोन, खास करून ग्रामीण भागामध्ये छोटा मोबाईल फोन, टॅबलेट या सगळ्या डिजिटल इक्विपमेंट अवेलेबल नसतात किंवा इंटरनेट कनेक्शन सुद्धा सगळीकडे स्ट्रॉंग नसतं किंवा इव्हन ऑनलाईन शिकवताना पण तुमचा जेव्हा अख्खा क्लास ऑनलाईन असतो तेव्हा टीचर ऑल्सो हॅज टू चेंज, अडॅप्ट ऑर बी क्रिएटिव्ह इन देअर टीचिंग प्रॅक्टिसेस to be able to connect with that child. तर हे टीचिंग प्रॅक्टिसेस अलॉंग विथ डिजिटल लर्निंग हे खूपदा ट्रायल अँड एररनी टीचर्स स्वतः शिकून घेतात. पण टू बी मोर क्रिएटिव्ह टू टीच द सेम सब्जेक्ट, कारण की आता तुम्हाला त्या मुलाचं लक्ष तुमच्या स्क्रीनवर ठेवणं, कारण की ऍट होम ही कॅन बी डिस्ट्रॅक्टेड डुईंग मेनी थिंग्स. सो याच्यामध्ये टू कीप द चाइल्ड एंगेज्ड याच्यामध्ये पेरेंट्सचं सुद्धा इन्व्हॉल्वमेंट आज किती महत्वाचं आहे, बिकॉज नाव द टीचर्स अँड द पेरेंट टुगेदर हॅव टू पार्टिसिपेट इन दिस ब्लेंडेड लर्निंग. इट इज नो लॉंगर जस्ट द चाइल्ड. म्हणजे आधी कसं व्हायचं, मुलगा शाळेमध्ये गेला की इट वॉज द टीचर्स रिस्पॉन्सिबिलिटी. आता तुम्ही जेव्हा घरी बसून जेव्हा तुम्ही शिकता आहे तर इट इज इक्वली इम्पॉर्टंट दॅट द पेरेंट इज ऑल्सो इन्व्हॉल्व्ड इन दॅट टीचिंग प्रॅक्टिसेस इज वेल. सो हा पण आज एक डिजिटल लर्निंगचा आज एक चॅलेंज आहे. याच्याबद्दल काय वाटतं? हे बघा, टीचर्सचा रोल हा म्हणूयात की एक पहिला सुरुवातीला माहिती पुरवणे हा असायचा किंवा त्याच्याविषयीचे स्पष्टीकरण देणे हा असायचा किंवा त्याच्या शंकांचं निरसन करणे हा असायचा. आता काय होते ऑनलाईन टीचिंग मध्ये क्लासरूम एंगेजमेंट, क्लासरूम मॅनेजमेंट हा एक खूप महत्वाचा भाग असतो. सो ऑनलाईन क्लास कसा एंगेज करावा, कसा मॅनेज करावा, त्याच वेळी तुमच्या समोर ब्लँक स्क्रीन असते, मुलं कॅमेरा ऑफ करून बसलेले असतात, सो वेदर दे आर लर्निंग ऑर नॉट ते पण तुम्हाला कळत नसतं. सो अशा खूप साऱ्या गोष्टी घडत असतात पडद्याच्या मागं. मी काही निरीक्षण या ठिकाणी नोंदवू इच्छितो की मी अनेक शिक्षकांच्या ऑनलाईन क्लासमध्ये पार्टिसिपेट होतो की जस्ट टू नो की व्हॉट अदर्स आर डुईंग अँड व्हॉट आय एम डुईंग. तो अनेकांचं असं माझ्या लक्षात आलं की काही जण बॅक साईडला फळा ठेवतात आणि त्या फळ्यावरती ते स्पष्टीकरण आणि उदाहरणं लिहित असतात आणि समोर कॅमेरा असतो आणि ते समजून सांगत असतात. सो ज्या पद्धतीनं तुम्ही ट्रॅडिशनल क्लासरूम मध्ये, पारंपरिक क्लासमध्ये शिकवत होतात तेच तुम्ही आता पण करतात ऑनलाईन क्लासमध्ये. म्हणजे तुम्ही खडू फळा हा तुमचा कायमच मित्र राहिलेला आहे, त्याला घेऊनच तुम्ही फक्त तसं करताय. सो दिस इज नॉट अ वे टू एंगेज अ क्लासरूम, व्हर्च्युअल क्लासरूम. अँड स्टुडंट्सना हे आय डोंट थिंक की ते त्यांना अपील होईल व्हर्च्युअली, कारण व्हिज्युअली त्यांना चित्रपट, मूवीज, गाणी बघायची सवय आहे. सो टीचर्स आर नॉट ऍक्टर्स, पण टीचर्स हाऊ दे गोना कनेक्ट अँड एंगेज क्लासरूम. फॉर एक्झाम्पल बघा, आता माझ्यासमोर ही पाण्याची बाटली आहे, ठीक आहे. अजून समजूयात की आपण 2-3 ग्लास माझ्यासमोर आहेत, एक लिंबू आहे, मीठ आहे, चमचा आहे, अशा सगळ्या गोष्टी माझ्या टेबलावरती आता ठेवलेल्या आहेत. तर मग मला सांगा की त्यापासून मी काय करू शकतो? या टेबलावरती माझ्या वस्तू ठेवलेल्या आहेत, तर मग काय करू शकतो आपण या सगळ्या वस्तूंपासून? ग्लास आणि टेबल, ग्लास आणि पाण्याची बाटली जी आहे. येस, बघा टेबलावरती माझा ग्लास आहे, पाण्याची बाटली आहे, लिंबू आहे, चमचा आहे, मीठ आहे, ह्या सगळ्या वस्तू पडलेल्या आहेत. आता आपण काय करायला पाहिजे या सगळ्यापासून? काय करू शकतो सांगा? तुम्ही कितीतरी सायन्स रिलेटेड एक्सपेरिमेंट छोटे छोटे त्याच्यातनं दाखवू शकता. कोणतंही एक सांगा, आपण काय करू शकतो ते सांगा. आपले टीचर्स खूप इंटरेस्टिंग उत्तर, क्रिएटिव्ह उत्तर देतात ते. व्हॉटएव्हर. वॉटर डेन्सिटी कोणी म्हणतंय? ओके, सरबत, लेमन ज्यूस, वॉटर डेन्सिटी, लेमोनाइड. ओके, ग्रेट. पीएच टेस्ट. राईट. म्हणजे बघा, एक प्रश्न आणि त्याची अनेक उत्तर आलेली आहेत. राईट. सो दिस इज आता आपण यातलं कोणतंही एक उत्तर सिलेक्ट करायचं. हा प्रश्न तुम्ही मुलांनाही विचारा की चला, रादर दॅन सेइंग की चला रे मुलांनो, आज आपण विज्ञानातला प्रेशर हा घटक शिकणार आहोत, त्याच्यासाठी आपल्याला हे साहित्य लागणार आहे. नो, थिंक. या ठिकाणी तुम्हाला त्यांना विचार करू द्या. तुमचे विचार त्यांच्यावर, जसजशी मुलांची उत्तरे येत जातील, लेट ऍक्सेप्ट इट, एव्हरीथिंग ऍक्सेप्ट करा. ते प्रत्येक जण ते जे काय म्हणतंय आणि जे तुम्हाला मग योग्य दिशेने घेऊन जायचे त्या दिशेने त्या मुलांना अलगद वळून घेऊन, म्हणजे त्यांचे उत्तर जसे ऍक्सेप्ट करत राहाल त्यावेळी त्यातली काही उत्तरं तुमच्या आहे त्याच्याशी रिलेटेड नसतील, तर मग ते उत्तर कशी रिलेटेड नाही हे तुम्ही एक्सप्लेन करत राहा. मग ते नाहीये, मग हे कसं करता येईल, याच्यात मध्ये असं काय केलं तर काय होऊ शकतं.
सो अशा ओपन एंडेड प्रश्नांची रचना शिक्षकांना करायला पाहिजे. सो त्यामुळे काय होतं, मग मुलं कायम 20 ते 30 मिनिटाच्या क्लासमध्ये एंगेज राहतात. सर 30 मिनिटाच्या क्लासचं जर तुम्हाला मी अगदी टाइम टेबल सांगायचं म्हणलं की कसं तुमचं व्हर्च्युअल क्लास असला पाहिजे, तर व्हर्च्युअल क्लास 30 मिनिटाचा असेल तर त्याच्यासाठी प्री सेशन ऍक्टिव्हिटीज काही असाव्यात, की त्याच्यासाठी शिक्षकाची काही पूर्वतयारी असणं फार गरजेचं असतं. तुमच्या क्लासरूम समोर अपीअरन्स कसं असणार आहे, तर हे तुम्ही अगोदर स्वतः कॅमेऱ्यासमोर बसा, तुमचं स्पीच जे आहे ते रेकॉर्ड करा, तुम्ही स्वतःच परत रेकॉर्डिंग बघा की तुम्हालाच ते कसं वाटतंय. तुम्हाला वाटतंय का की तुमची स्क्रिप्ट जी आहे ती बरोबर आहे का, त्याच्यामध्ये काही सुधारणा हवी आहे का. बॅक साईडला बघा, बॅकग्राऊंडला काय काय तुम्ही दाखवणार आहात, समजा तुम्ही पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन करणार आहात किंवा स्क्रीन शेअरिंग करणार आहात, ते एकदा अगोदर चेक करून बघा. हे झालं तुमचं क्लास सुरू होण्याच्या अगोदरच्या ऍक्टिव्हिटीजच्या छोटीशी रचना. आता 30 मिनिटाच्या क्लासमध्ये तुम्ही अगदी 3 ते 5 मिनिटामध्ये मुलांसाठी काही ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज घ्यायला हव्यात, की ज्याच्यामुळं मुलं काय होतील, क्लासमध्ये शिकण्यासाठी तयार होतील. नॉर्मली काय होतं, आपला 1 तास संपला की लगेच दुसरे शिक्षक वर्गात आलेले असतात, सो मुलं त्याच फ्लो मध्ये असतात. आता तसं नाहीये, ते घरी आहेत. सो तिथं ते शैक्षणिक वातावरण घरामध्ये कितपत मेंटेन केलं जातं हा एक मुद्दाच आहे. सो त्यामुळे ते विचार झटकून ते तुमच्या क्लासरूम साठी तयार व्हावेत आणि शिकण्याची एक पूर्वतयारी, त्यांची मानसिक तयारी व्हावी, म्हणून अशा काही छोट्या छोट्या ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज तुम्ही 2 ते 5 मिनिटासाठी करा. त्याच्यानंतर तुमचं ऍक्च्युअल कंटेंट प्रेझेंटेशन म्हणूयात, की आशयाचं सादरीकरण. सो आशयाचं सादरीकरण करत असताना तुम्ही कोणती मेथड वापरत आहात हे फार महत्वाचं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की बिलकुल लेक्चर मेथडचा वापर करू नका. ती लेक्चर मेथड हा ऑनलाईन टीचिंगचा भाग नसते. वी ऑल आर नॉट ऍक्टर्स. आपण काय ऍक्टर्स नाही, कलाकार नाहीत की ज्यांचं लेक्चर ऐकायला मुलांना भारी वाटेल. आलं लक्षात. सो त्यांच्या स्क्रीनवरती जे काही दिसतं तर ते त्यांना बघण्यासारखं वाटावं याच्यासाठी ते तुमचं आशयाचं सादरीकरण करण्यासाठी लेक्चर मेथडला फाटा द्या आणि तुमच्या विषयाशी अनुकूल ऍक्टिव्हिटी बेस्ड काही मेथोडॉलॉजीज आहेत किंवा छोटे छोटे प्रोजेक्ट डिझाईन करता येतात का, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग ज्याला आपण म्हणतो, ते काही करता येऊ शकतं का, याचा तुम्ही विचार केला पाहिजे. त्याच्यानंतर हा जो आशय सादरीकरणाचा जो भाग आहे तो तुमच्यासाठी मला वाटतं 10 ते 12 मिनिटच असायला हवा. सो तुमच्या लेसनच्या 30 मिनिटाच्या लेसन मध्ये केवळ मला वाटतं 15 ते 17 मिनिटं ही तुमची काही पहिल्या ब्रेनस्टॉर्मिंग ऍक्टिव्हिटीज आणि त्याच्यानंतर तुमचं आशयाचं सादरीकरण. लॅटर नंतरचा भाग जो आहे ते 8 ते 10 मिनिटं ही तुम्ही तुमच्या क्वेश्चन आन्सर साठी ठेवली पाहिजेत, प्रश्न उत्तर. कारण इथं मुलांना कितपत समजलंय, आशयाचं सादरीकरण कितपत चांगलं झालेलं आहे का नाही हे तुम्हाला लगेच समजून घेणं फार गरजेचं आहे. त्यामुळे आशय फार मोठा ठेवू नका, छोट्या छोट्या आशयामध्ये त्याचं वर्गीकरण करा आणि तो 30 मिनिटाच्या लेसन मध्ये असं करा. 30 मिनिटाचं लेसन संपल्यानंतर एक्सटेंडेड लर्निंग ऍक्टिव्हिटीज ज्याला आपण म्हणूयात, की पोस्ट सेशन ऍक्टिव्हिटीज ज्या असतात त्याच्यासाठी आता पॅरेंट्सचा रोल येतो. कारण इथं मुलांच्या त्या शिकण्याच्या प्रोसेस नंतर मुलं ती कितपत समजलं आहे त्यांना तो घटक हे समजून घेण्यासाठी त्या एक्सटेंडेड लर्निंग ऍक्टिव्हिटीजची रचना असायला हवी आणि त्या एक्सटेंडेड लर्निंग ऍक्टिव्हिटीज पालकांच्या मार्गदर्शनाखाली मुलांनी पूर्ण करायला हव्यात. यासाठी पालकांना तुम्ही त्या क्लासच्या शेवटच्या भागामध्ये इन्व्हॉल्व्ह करून त्यांच्यासाठी काही सूचना देऊ शकतात. तर असं ते तुमचं ऑनलाईन क्लासचं नियोजन असायला हवं की जेणेकरून ते तुमचं लर्निंग मोर इम्पॅक्टफुल असेल, मुलांनाही ते आवडू लागेल आणि ज्याच्यातून तुमचंही स्वतःच एक प्रोफेशनली एक नवीन काहीतरी टेक्निक्स, इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिस डेव्हलप होत जाईल. बरोबर. दॅट इज सच अ ह्यूज टेक अवे रणजित. म्हणजे तुम्ही जो सगळा लेसन प्लॅन सांगितलाय, इट्स व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग फॉर ऑल द टीचर्स टू फॉलो. ऑल्सो याच्यात संबंधित माझा पण एक प्रश्न आहे की हा जो इनोव्हेटिव्ह आणि क्रिएटिव्ह जो लेसन प्लॅन जो तुम्ही आता सांगितला त्याच्यामध्ये हाऊ कॅन वन लर्न दॅट? म्हणजे हे लेसन प्लॅन शिकण्याचे काही वेबसाईट्स आहेत का, आणखीन काही टीचर ट्रेनिंग काही प्रोग्राम्स आहेत का? कारण की हे सगळे इनोव्हेटिव्ह क्रिएटिव्ह लेसन प्लॅन्स की आता तुम्ही सांगितलं पाण्याची बाटली आणि ग्लास आणि लिंबू, हे सगळं वेगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रत्येकाला सुचायला वेगळ्या अनेक विषयांमध्ये, आणि हा लेसन प्लॅन करायला वीक आफ्टर वीक, डे आफ्टर डे, ट्रिमेंडस प्लॅनिंग इज ऑल्सो रिक्वायर्ड फॉर दिस. सो अशी मदत कोणाला हवी असेल की मी हे शिकू कुठून, तर हे कुठनं शिकलं पाहिजे? म्हणजे कुठली? There are so many teaching communities, खूप साऱ्या टीचिंग कम्युनिटी आहेत. जस्ट बी अ मेंबर ऑफ दीज कम्युनिटीज. जस्ट लाईक नॅशनल जिओग्राफिकची कम्युनिटी आहे, नॅशनल जिओग्राफिक एज्युकेटर्स कम्युनिटी आहे, मायक्रोसॉफ्टची कम्युनिटी आहे टीचर्स साठीची, गुगलची कम्युनिटी आहे,
ब्रिटिश काउन्सिलचे आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काही प्रोजेक्ट नवीन डिझाईन करायचं असेल तर तुम्ही PBL कम्युनिटीला जॉईन करू शकता. न्यू टीचिंग आणि त्याला आपण माय प्रोफेशनल लर्निंग नेटवर्क म्हणूया PLN, अशा अनेक PLN कम्युनिटी जगभरात मध्ये आहेत, विखुरलेल्या आहेत. तर तुम्ही तुमच्या इंटरेस्ट एरियानुसार, सब्जेक्ट नुसार त्या कम्युनिटीचे भाग होऊ शकता. आणि याच्यामध्ये एक फार महत्वाचा घटक आहे की कनेक्टिंग, शेअरिंग अँड लर्निंग हे प्रिन्सिपल सगळ्या कम्युनिटीमध्ये पाळलं जातं. सो पहिला तुमचा पार्ट असतो इनिशियल, यू जस्ट कनेक्ट विथ दॅम. ओके, सो कनेक्ट झालात की कनेक्टिंग नंतर शेअरिंग, तुमचं स्वतःचं काय नवीन असेल तर ते शेअर करा आणि मग त्याच्याकडून काही लर्निंग करा. असं नाहीये की सगळ्याच चौथीला शिकवणाऱ्या महाराष्ट्रातल्या सगळ्याच शिक्षकांनी त्यांचे लेसन प्लॅन तयार करावेत. नो, कुणीतरी इतिहासातला एखाद्या घटकाचा लेसन प्लॅन तयार करावा, तो त्याने एका विशिष्ट कम्युनिटीमध्ये टाकावा. सो अनेक जण तो ट्राय करतील, तो बघतील, तो त्यांच्या वर्गात अप्लाय करता येतो का बघतील आणि मग त्यांच्या स्वतःचा काही वेगळा लर्निंग लेसन प्लॅन असेल तर तो तिथं अपलोड करत जातील. सो क्रिएटिव्ह थिंकर्स एव्हरीवन कॅनॉट बी, तो काय प्रत्येक जणाचाच स्ट्रॉंग पॉइंट असू नाही शकत, पण दोज हु आर क्रिएटिव्ह ना, त्यांच्या सोबत तरी यांनी कनेक्ट व्हायला हवं आणि ते कनेक्शन मधून तुम्हाला काही लर्निंग करता येईल, काही नवीन नवीन शिकता येईल. मला असं वाटतं की शिक्षकांनी आपल्याकडे शिक्षक संघटना असतात, तर तसं जगभरामध्ये काय असतं तर टीचिंग कम्युनिटीज असतात, पण ते प्रोफेशनली ते त्यांचं काम करत असतात. म्हणजे त्यांच्या जसं आपण शिक्षक संघटनांच्या अधिवेशन असले की त्याची पावती फाडतो ₹500 वगैरे देऊन आणि मग ते अधिवेशन असतात. तर तसं काय असतं, एक वार्षिक फी घेतली जाते आणि त्याच्या बदल्यामध्ये त्यांना दर महिन्याला काही वर्कशॉप आयोजित केले जातात आणि त्या वर्कशॉपमध्ये टीचर्स काय करतात, नवीन मेथोडॉलॉजीज शिकत असतात. तर असं त्यांचं फेस टू फेस काम तिकडेही म्हणजे चालू असतं आणि आता ऑनलाईन झाल्यामुळं त्याला प्रत्येकालाच त्याचा ऍक्सेस मिळतो आहे. तुम्ही त्याची नॉमिनल जी काही फीज असेल ती भरा आणि यू कॅन बी पार्ट ऑफ दिस कम्युनिटी. तुम्ही आजचे सगळे इतके इंटरेस्टिंग आणि इतके व्हेरियस जे रिसोर्सेस सांगितले, म्हणजे या सगळे जे आपले आज अटेंडीज आहेत, हे आम्ही सगळे रिसोर्सेस मेलमध्ये लिहून या सगळ्या आपल्या टीचर कम्युनिटीला आम्ही पाठवूया, ज्यांना ऐकू आलं नाहीये की किंवा ज्यांना या रिसोर्सेस बद्दल माहिती नाहीये. तर मी त्याच्यासाठी सगळ्यांना सांगते की हे सगळं आम्ही मेलवर लिहून तुम्हाला सगळ्यांना आम्ही पाठवू, म्हणजे सगळे रिसोर्सेसचा तुम्ही सुद्धा वापर करू शकाल. म्हणजे ते सगळं ऐकून मला असं वाटतं की तुम्ही आता एवढे ग्लोबल स्तरावर सुद्धा तुम्ही इतकं काम केलेलं आहे, एवढे तुम्ही प्रोजेक्ट्स केलेले आहेत. कुठली अगदी इनोव्हेटिव्ह टीचिंग प्रॅक्टिस विच हॅज रिअली स्टक टू यू, जे आपण केलं नाहीये पण एखाद्या दुसऱ्या देशामध्ये फार क्रिएटिव्ह इनोव्हेटिव्ह पद्धतीने झालं आहे, असं काही घडलंय की जे जे तुम्हाला वाटतं की अरे हे आपण घेतलं पाहिजे आणि हे आपल्या शाळांमध्ये आपण नक्की इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला पाहिजे? असं मला खूपदा आणि प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक क्षणाला वाटत गेलेलं आहे की काही मला हे हे करता येऊ शकतं. आता जर मी टॉप 10 टीचर्सचा जर मी इथं उल्लेख केला की जेव्हा मी या ग्लोबल टीचर प्राइजच्या रेसमध्ये होतो आणि 10 जण, तर त्या 10 जणांच्या देखील वेगवेगळ्या शिक्षण पद्धती आणि स्वतःची एक लर्निंग टीचिंग स्टाईल आहे आणि ती मी प्रत्येकाचा अभ्यास केला. मला त्यातले काही जे महत्वाचे घटक वाटले ते त्याच्याशी स्वतःशी डिस्कस करून मी ते पॉइंट करून माने आणि मग त्याच्याशी रिलेटेड जे घटक मला वर्गामध्ये शिकवता येऊ शकतात ते मी प्लॅन केले. आमच्या सोलापूर जिल्ह्यातल्या शिक्षकांसाठी मी त्या 10 टॉप 50 टीचर्सचे आम्ही ऑनलाईन वर्कशॉप घेतलेले आहेत की जसं तुम्ही आता आपण महाराष्ट्रातल्या शिक्षकांसाठी ते माझा एक्सपिरियन्स शेअर करतोय, तसं आम्ही ते टॉप 50 टीचर्सचे लेक्चर 13 आठवडे लेक्चर आम्ही ते घेतले आणि ते लेक्चर झाल्यानंतर ते स्वतःची शिक्षण पद्धती, टीचिंग स्टाईल बद्दल बोलायचे आणि त्याच्यानंतर आम्ही फॉलोअप घ्यायचो. म्हणजे त्याच्या काल झालेल्या सेशनमध्ये तुम्ही काय शिकलात आणि त्याच्या आधारे तुम्ही आता काय करणार आहात. तो टीचर्स खूप चांगला प्रतिसाद आम्हाला त्याच्या आधारे मिळाला. म्हणजे शिक्षकांनी अनेकांना दिव्यांग मुलांना कसं शिकवावं हे माहिती नसायचं. तिथं अडचण यायची. अनेकांना एखादी नवीन भाषा, म्हणजे आपल्याकडे इंग्रजी ही तृतीय भाषा किंवा सेकंड लँग्वेज किंवा थर्ड लँग्वेज आहे. तर त्या इंग्रजी भाषेचं कसं अध्यापन करावं, पत्त्याच्या खेळातून कसं इंग्रजी शिकवावं हे नायजेरियातल्या आमच्या शिक्षक मित्रांनी ओलासुके ओनींनी सांगितलं. त्याच्याशी रिलेटेड छोटे छोटे गेम्स त्यानं सांगितले. म्हणजे तो फन इंड्यूस लर्निंग कसं असतं हे हे तो जेव्हा सांगायचा, तर ते मला खूप आवडायचं. म्हणजे मुलांनाच्या जे खेळ असतात, जे मुलं रोज खेळत असतात आणि मुलांना आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तर ते खूप वेगवेगळे खेळ खेळत असतात. त्याच्यातून कसं मुलांचं शिकणं होऊ शकतं
तर ती फन इंड्यूस लर्निंग जी मेथड आहे ती मला खूप म्हणजे आवडते आणि त्याच्यामुळेच मी मुलांसाठी छोट्या छोट्या खेळांची रचना करतो की जस्ट प्ले दॅट गेम आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यातूनच काहीतरी शिकत जाल. जो कॅनडाचा स्कॉट हर्बर्ट मित्र आहे माझा. तर त्याच्याकडे ते फन बेस्ड लर्निंगचे खूप सारे गेम्स त्याने तयार केले आहे. तुम्ही त्याच्या वेबसाईटवरती जाऊन त्याच्याकडून ते शिकून घेऊ शकता. त्याचे फ्रीमध्ये त्याचे गेम जे आहेत ते मुलांसाठी आणि सगळ्यांसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही जर YouTubeवरती सर्च केलं आमच्या त्या क्वालिटी एज्युकेशन फाउंडेशनच्या वेबसाईटला तर तिथे स्कॉटचं लेक्चर आहे. त्याच्यामध्ये लिंक्स पण तुम्हाला भेटतील आणि त्याची खूप इनोव्हेटिव्ह अशी इव्हॅल्युएशन प्रोसेस पण आहे. तर तो मुलांचं लेखी मूल्यमापन करण्यापेक्षा तो काय करतो, तर पॉइंट, बॅजेस आणि सर्टिफिकेट्स PBC अशा पद्धतीनं त्या गेमचं इव्हॅल्युएशन असतं. मध्ये गेम्सला आपल्याकडे कसं काही लेवल A1, 2, 3 लेवल असतात. तसं त्या शिकण्याच्या 1, 2, 3 लेवल असतात. एक लेवल पार केले की 100 पॉइंट्स मिळतील. दुसऱ्या लेवल पार केले की 200 पॉइंट मिळतील. मग असे 200 पॉइंट मिळवले की एकाला काहीतरी बॅज मिळेल, ग्रीन मिळेल, सिल्वर मिळेल, गोल्ड मिळेल आणि असे सगळे बॅजेस मिळाले की एक सर्टिफिकेट मिळतं. मग ते त्याला आपण ग्रेडिंग सिस्टम आपल्याकडे जे आहे म्हणजे ग्रेड शॉर्ट हा व्हिडिओ गेम फॉर्मॅट आहे. आपण व्हिडिओ गेम जेव्हा खेळतो मुलं तेव्हा हे असंच होतं. एक एक लेवल तुम्ही जिंकत जाता आणि तुम्हाला तो बॅच मिळत जातो. सो हे इट्स ऑन द सेम फॉर्मॅट व्हिडिओ गेम्स. पण ते व्हिडिओ गेम नाही, तो ऍक्च्युअल मध्ये गेम खेळायला सांगतो मला. सो त्याच्या क्लासमध्ये त्यानं भरपूर ऍक्टिव्हिटीच्या म्हणजे त्या गेम्सच्या वेगवेगळ्या लेवल करून ठेवलेल्या असतात. सर तो मुलं ऑनलाईन गेम नाहीत खेळत त्याची, तर ते वर्गामध्ये गेम खेळतात. त्याच्या शाळेमध्ये बाहेरच्या पटांगणावरती त्यांचा गेम चालू असतो आणि त्याच्यामधून ते त्यांचं शिकणं चालू असतं. अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या अनेक शिक्षक मित्रांकडून मला शिकायला मिळतात आणि त्या मला माझ्या वर्गामध्ये देखील त्या अप्लाय करायला आनंद वाटतो. पण ही तुमची इतकी सुपर्ब आयडिया आहे की जे तुमच्याबरोबर जे 9 शिक्षक होते, तुम्ही त्या सगळ्यांचे वेबिनार घेऊन तुमच्या सोलापूरच्या टीचर्सना त्यांच्या शिक्षण पद्धतीचं सुद्धा इंट्रोडक्शन केलं. मला वाटतं मला खूप आवडेल जर का आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या टीचर्ससाठी पण आपण जर का असे वेबिनार्स घेऊ शकलो, की हे जे सगळे इनोव्हेटिव्ह टीचर्स आहेत. इनफॅक्ट मी जेव्हा त्यांचा रिसर्च करत होते, तेव्हा काहींनी स्टोरी टेलिंग फॉर्मॅट मधनं सुद्धा लर्निंग केलेलं आहे. येस. So that was also a very innovative concept. They have created that radio. आणि म्हणजे that brings me to the next question की आज या पॅन्डेमिकमुळे सगळी जी आपण मेंटल हेल्थ जी आपण म्हणतोय, मेंटल हेल्थ लिटरसी, की आज स्टुडंट्सला पण, टीचर्सला पण, पालकांना पण, हे सगळे आज जे इतके मेंटल हेल्थचे जे इश्यूज आलेले आहेत, तर पेरेंटला सुद्धा काउन्सिलिंगची, टीचर्सनी आज त्यांना पण विचार करावा लागतो की आज जेव्हा स्टुडंट्स येतात, शाळा पण सारखी कधी उघडते, परत बंद होते. तर हे जे सारखे जे डिस्टर्बन्सेस असतात इन देअर रुटीन, इन देअर एन्व्हायरमेंट, याचा आज खूप मोठा इम्पॅक्ट झालाय त्यांच्या मेंटल हेल्थवर. सो हा पण आज एक मोठा मुद्दा आहे, जो आज टीचर्सनी, पेरेंट्स आणि स्टुडंट्स बरोबर सुद्धा हे डिस्कशन करून त्यांना त्याच्यावरती कॉन्व्हर्सेशन्स सुरू केले पाहिजेत. याच्याबद्दल काय वाटतं रंजित? हा मला वाटतं की सोशल वेलबिंग म्हणूयात किंवा व्हर्च्युअल तुमचा प्रेझेन्स जो आहे तो पण ऍक्टिव्ह ठेवणं आणि तो सिक्युअर ठेवणं हा पण एक मला वाटतं सगळ्यात समोरची मोठी समस्या निर्माण झाली आहे. स्टुडंट्सनी आपल्या फ्रेंड्सना मागच्या वर्षभर ते भेटलेले नाहीये. त्यांच्या दंगा मस्ती, ते जे काही त्यांच्या लहान वयामध्ये ज्या काही गोष्टी असतात ते करू शकले नाहीत. ते घरामध्येच बसलेले आहेत. सो स्ट्रेस, डिस्टर्बन्स, लाईफमध्ये चिडचिडेपणा येणं, मग त्याचा राग कुठेतरी दुसऱ्या गोष्टींमध्ये येणं, सो त्यांचा इमोशनल कोशंट अप डाऊन होत जाणं, या म्हणूयात की हे कॉन्सिक्वेन्सेस आहेत. काही चांगल्या गोष्टी घडल्या पॅन्डेमिकमध्ये तर त्या अशाही काही विचित्र आणि वाईट घटनाही घडायला सुरुवात झालेली आहे. सर मला वाटतं की या ठिकाणी आता आपल्या रुटीनचा एक भाग व्हायला हवं स्ट्रेस मॅनेजमेंट आणि तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात देखील कशी करताय. सो माझ्या मते तुम्ही तुमच्या दिवसाच्या सुरुवातीलाच स्वतःचं मन जे आहे ते एकाग्र ठेवण्यासाठी योगा करा, मनन करा, चिंतन करा. सो तुम्हाला ती सवय व्हायला सुरुवात होईल. ऍक्सेप्ट करा की आपण आता इथून पुढे काही वेगळं करू शकणार नाहीये आणि असं समजून चला की 2021 नव्हे तर 2022 पर्यंत हे असंच चालू राहील. तर त्याची सवय होण्यासाठी कारण सुरुवातीला आपल्याला 2020 मध्ये वाटलं हे काय 2-3 महिन्यामध्ये निघून जाईल, फार फार तर 6 महिन्यामध्ये हे संपून जाईल. पण जसं ते लॉकडाऊन वाढत गेलं तसं लोकांचा संयम हा सुटत गेला आणि मग ते वेगवेगळ्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या घटनांमधून ते रिॲक्ट होऊ लागले.
आता हे मुलांच्या बाबतीत देखील घडतं आहे आणि मग घरामध्ये खूप ते स्ट्रेसफुल वातावरण होते, मग घरच्यांची चिडचिड होते मुलांवरती आणि ते सगळ्या गोष्टी घडतात. सो लाईफस्टाईल मध्ये आता बदल करून घ्या. मन शांत ठेवण्यासाठीचा योगा हा बेस्ट वे असतो. तुम्हाला सुरुवातीलाच तशा पद्धतीचं काम करा आणि ऍक्सेप्ट करा की अशा पद्धतीनेच आता शिकायचं आहे. डोंट एक्सेप्ट की तुमचा मुलगा आता क्लासरूम मधल्या त्या ट्रॅडिशनल पद्धतीने शिकणार आहे. पण पॅरेंट्सना हे डायजेस्टच होत नाहीये की मुलं व्हर्च्युअली शिकत आहेत आणि त्यांना काहीतरी त्यातनं मिळत आहे. सो अल्टिमेटली इट्स ऑलवेज बेटर लेट दॅन नेव्हर. काहीतरी न शिकण्यापेक्षा थोडं काहीतरी ते शिकत आहेत. ठीक आहे? आणि त्याच्यानंतर तुम्ही त्यांना काय सपोर्ट करू शकता का? हा पण महत्वाचा आहे. कारण मला असं वाटतं की पॅन्डेमिकमध्ये मुलांना काहीतरी नवीन शिकण्याची पण संधी मिळाली ना. जे तुम्ही त्यांना कायम वर्गातलंच शिका, क्लासमध्ये घाला, हे सगळे तुम्ही करत होता. त्यामुळे त्यांचं स्वतःचं बालपण आणि त्याचं मुलाचं मूलपण जे असतं, ते हिरावून घेतलं जात होतं. तर ते त्याला नव्याने मिळवून देण्यासाठी मला वाटतं की पॅन्डेमिकने एक संधी दिली. तर त्याचा इंटरेस्ट एरिया बघा, त्याला काय आवडतंय ते शिकण्याची संधी त्याला द्या आणि त्याच्यामध्ये तशा इंटरेस्ट एरियाचे काही ऑनलाईन क्लासेस असतील, तर बघा तिथं मुलं शिकतात. सो अमेरिकेतला एलेन क्रेग जो आहे, तो क्रिएटिव्हिटी क्लासेस घेतो. मुलांची क्रिएटिव्हिटी कशी नर्चर करावी याच्यासाठी त्याचे ऑनलाईन वर्कशॉप होतात. सो अशा वर्कशॉपनं पॅरेंट्सने पार्टिसिपेट व्हावं, की मुलांना घरी ते पुस्तक शिकवण्याच्या भानगडीत पालकांनी पडू नये असं मला वाटतं. सो हा रोल ऑफ टीचर्स ते लेट देम डू. ते त्यांना करू द्या. तुम्ही त्यांना पुस्तक घेऊन लगेच ते शिकवायला जाऊ नका. त्याच्या मागे खूप काही कृती घटना घडाव्या लागतात तेव्हा ते मुलांना समजत असतं. सो अगदी ते इतकं सोपं नसतं की वाचणं आणि ते मुलांना तुम्ही स्पष्टीकरण देऊन ते समजवणं. सो दिस इज नॉट युअर रोल. तुमचा रोल त्याच्या इंटरेस्ट एरियानुसार त्याला काही करता येतं आणि काही नवीन शिकता येतं का? हे शिकवण्यासाठी तुम्ही वेबसाईटवरती, इंटरनेटवरती एक्सप्लोर करत राहा. काही नवीन तुम्हाला अपॉर्च्युनिटी मिळत असतील, मुलाला शिकण्याच्या संधी मिळत असतील, तर त्या मुलांसाठी तुम्ही ओपन करा. ना की त्याला ते ट्रॅडिशनल पद्धतीच्या टीचिंगमध्ये तुम्ही त्याला खेळवून ठेवा. कारण तिथून तुम्हाला असं वाटेल की इट्स नॉट गोइंग टू वर्क. ते वर्कआउट होतच नाही. मग तुम्हाला ते डिप्रेस व्हाल, काय पैसे पण जातायत, शाळांची फी पण देतोय आम्ही, पण त्यातनं काही होत नाहीये. सो इट्स नॉट युअर रोल. तुमचा रोल हा त्याच्या इंटरेस्ट एरियामध्ये त्याला काही नवीन काही करता येतंय का? ते त्याला शिकण्याची संधी निर्माण करण्याचं तुमचं काम. ऍब्सोल्युटली. रणजित, आपल्याला काही 2-3 इंटरेस्टिंग प्रश्न होते आपल्या ऑडियन्स कडनं, टीचर्स कडनं. त्याच्यातला एक प्रश्न असा होता की आज जी मायग्रेंट मुलं आहेत, जी आज इकडून तिकडे आपल्या ऊसतोड कामगारांची मुलं किंवा कन्स्ट्रक्शन वर्कर्सची मुलं, जी एका ठिकाणी राहत नाही, त्यांना आपण शिकवण्याची पद्धत आपण कशी करायची? म्हणजे व्हॉट इज द बेस्ट वे टू टीच देम? कारण की त्यांच्या हातात टेक्नॉलॉजी किंवा चार्जिंगचं पण डिव्हाइस हे सगळं कदाचित नसू शकतं. सो आज कोणाला जर का मायग्रेंट मुलांबरोबर काम करायचं असेल किंवा त्यांना शिकवायचं असेल, तर काय नवीन पद्धतीने आपण मायग्रेंट मुलांना शिकवलं पाहिजे? हा प्रश्न किंवा मायग्रंट मुलांचाच नाहीये, तर जी मुलं ट्रॅडिशनल पद्धतीने पण शाळेत येतात, पण ज्यांच्याकडे ऍक्सेस ऑफ इंटरनेट अँड अवेलेबिलिटी ऑफ डिव्हाइसेस नाहीये, तर अशी मुलं मग ती तुमच्या ऑनलाईन क्लास पासून बाहेर गेलेली आहेत. म्हणजे त्याला आपण की ऑनलाईन शाळा बाह्य मुलं आहेत अशी ती. आपली शाळा ट्रॅडिशनल मध्ये ती शाळा बाह्य असतात म्हणजे ती शाळेतच येत नाहीत. आता जी ऑनलाईन शाळेत येत नाहीत ती ऑनलाईन शाळा बाह्य मुलं झालेली आहेत. पण तुम्ही असं समजूच नका की टीचिंग करण्यासाठी जो मीडियम सॉफ्टवेअर इंटरनेट ऍक्सेस वापरत आहात, तो फक्त मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी वापरायचा आहे. राईट? त्याला एक तुम्ही साधन म्हणून बघा, साध्य म्हणून बघू नका. म्हणजे ज्याच्याकडे डिव्हाइस नाहीये म्हणजे तो शिकणार नाहीये का, असं बिलकुल समजू नका. इथंच आपली गफलत होत चाललेली आहे की मुलांकडे मोबाईल नाहीयेत, मग ती मुलं कशी शिकणार आहेत? त्यांच्याकडे इंटरनेट नाहीये, तर ती कशी शिकणार आहेत? ती तुमच्या ऑनलाईन क्लासलाच येणार नाहीत. तर बघा मी काय सांगतोय, तर तुमच्या शाळेचं एका शाळेचे कार्यक्षेत्र ठरलेलं असतं. 1 किलोमीटर एरिया असतो. तो त्या 1 किलोमीटर एरियामध्ये असं समजा की एका वर्गामध्ये 20 मुलं आहेत. त्या वर्गातल्या अगदीच 2 ते 3 मुलांपर्यंतच इंटरनेटचा ऍक्सेस आहे, बाकीच्यांकडे नाहीये. तर अशा काही ऑफलाईन पद्धती शिक्षकांनी शोधून काढलेल्या आहेत. गुजरातच्या भरूच जिल्हा आहे. तर तिथला एक शिक्षक काय करतो, तर तो शिक्षक गावच्या ग्रामपंचायतीमध्ये जातो आणि तिथल्या माईक वरती मुलांना शिकवायला चालू करतो. ते साऊंड प्रत्येकाच्या त्या चौकात लावलेले आहेत. तर त्याच्यामुळे प्रत्येकाला घरात बसून ते ऐकायला येतं. सो दिस इज क्रिएटिव्ह वे. बरोबर. तो
जे जे असे जुगाडवाले शिक्षक असतात, जे क्रिएटिव्ह माइंड असतात, तर ते थांबत नाहीत. अडचणींवर मात करायचंय आणि काहीतरी उपाय शोधायचा आहे, हा विचार मनात ठेवा. जसं त्या भरोसच्या शिक्षकाने केलं. एक शिक्षक बीबीसीवर त्याची स्टोरी आली होती, की तो काय करायचा, त्याच्या टू व्हीलर बाईकवरती जायचा. त्या टू व्हीलर बाईकवरतीच त्याचं निम्मा अर्ध सामान म्हणजे फळा वगैरे त्या बिचाऱ्याने ठेवलेला असायचा. वरती छत्री पण असायची त्याच्यासाठी. तर तो एका चौकामध्ये थांबायचा. त्याच्यावरती तो माईकवरती अनाउन्समेंट करायचा, "या सगळे या." ते एका कट्ट्यावरती जमायचे, त्यांच्यापासून सोशल डिस्टन्स ठेवायचा आणि त्या फळ्यावरती लिहून ते मुलांना सगळं समजून सांगायचा. सोलापूरमधल्या एका शाळेने भिंतीवरतीच पाठ्यघटक लिहून काढले. सो मुलं येता-जाता त्या भिंतीवरती पाहूनच शिकायची. म्हणजे ॲटलीस्ट त्यांचं ते शिकणं सुरू राहिलं. सो असे काही क्रिएटिव्ह वेज शिक्षकांनी हे केलेले आहेत. आता माझं पर्सनली मी काय करतो अशा मुलांच्या बाबतीत, की जे दे कॅनॉट बी अ पार्ट ऑफ माय ऑनलाईन क्लास, किंवा मग मी त्यांचे डिव्हाइस शेअरिंग करतो. म्हणजे ॲटलीस्ट एका घरामध्ये एक डिव्हाइस असेल तरी चालेल, की त्याच्यामुळं त्या डिव्हाइसच्या आधारे त्याच्या घरातली तरी मुलं ॲक्सेस करतील. समजा ते नसेल, तर डिव्हाइस शेअरिंग करतो. म्हणजे एक डिव्हाइस हा 3-4 मुलांनी वापरायचा किंवा 2-4 मुलांनी वापरायचा, की ज्याच्यामुळं त्यांचं तर ॲटलीस्ट शिक्षण जे आहे ते सुरू राहतं. त्यासोबतच मी सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स पालकांना आणि मुलांना देऊन ठेवतो. म्हणजे ऑनलाईन क्लास करत असताना किंवा ऑनलाईन क्लास नंतरच्या ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते पालकांपर्यंत मी एन-केन प्रकारे ते पोहोचवून ठेवतो. त्याच्यामुळं काय होतं, त्या सूचनांच्या आधारे देखील मुलांना समजून जाते, की आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटीज काय आहेत. तर मी ड्युरिंग द पॅन्डेमिक प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचा खूप जास्त वापर केला. कारण माझ्या लक्षात असं आलं होतं, की ड्युरिंग द पॅन्डेमिक नेचर अँड सोसायटी ऑफ द फॅमिली were the safest source of knowledge for my student. हे निसर्ग आणि त्यांची फॅमिली हेच त्यांच्यासाठी एक सुरक्षित स्रोत होता, ना की टीचर. बिकॉज टीचर वॉज अवे फ्रॉम त्यांच्यापासून आम्ही खूप दूर होतो. तर मग यांच्या मदतीनं मुलं कशी शिकू शकतात आणि काय शिकू शकतात? मी मुलांना ॲक्टिव्हिटी शीटमध्ये दिलं, की तुम्ही रोज पाणी किती वापरता, तुम्ही वीज किती वापरता ते लिहून ठेवा. तुमच्या गावाचं तापमान किती आहे ते लिहून ठेवा. आणि मग आम्ही आठवड्यानंतर एकदा ऑनलाईन मीटिंग करायची. मग मी त्यांना प्रश्न विचारणार, की 1 डिग्रीने जेव्हा तापमान वाढतं, तेव्हा किती लिटर पाण्याचा वापर वाढतो? किती युनिट वीज वापरली जाते, जादा वापरली जाते? मग ती कुठं-कुठं वाचवली जाऊ शकते? पाण्याचा वापर तुम्ही कुठं-कुठं कमी करू शकता? सो collecting a data is a skill. Analyzing a data is also a skill. And making a decision making ability ही खूप महत्वाची असते. सो मुलांनाच त्यांच्या डेटाच्या आधारे डिसिजन घ्यायला लावणं आणि त्याच्यासाठी जी अगोदरच्या कृती ज्या आहेत ते त्यांना करून घेणं. अशा पद्धतीचे छोटे-छोटे प्रोजेक्ट मी त्यांना दिले. सो आपल्याकडे गावात किती पाणीसाठा आहे? मग एवढा पाणीसाठा एवढ्या लोकसंख्येला किती दिवस पुरेल? मग जर 3 महिने पाऊस नाही पडला, तर मग किती लिटर पाण्यामध्ये कपात करावी लागेल आणि कोणत्या-कोणत्या कामासाठीचं पाणी वापरणं सोडून द्यावं लागेल. हे मुलांनी स्वतःच लिहून सांगितलं, की हे असं-असं पद्धतीने करतात. सो प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल डेव्हलप करत असताना अशा पद्धतीच्या कृती मी त्यांच्याकडून करून घेतल्या. आता मला सांगा, इथं मला कुठं टेक्नॉलॉजी वापरावी लागली का? सो ती कृती करणं हे त्यांच्यावरती मी सोडून देतो. तर मी फक्त इनिशियली कृती कोणती करायची हे सांगून दिले, की रेस्ट ऑफ जॉब दे. तो त्यांचा भाग आहे. सो मला काही रोज उठून प्रत्येकाला विचारायचं नसतं, की बाबा तुझं किती लिटर पाणी वापरलं. आता नोंदी करत असताना तिथं मॅथेमॅटिकल कॅल्क्युलेशन्स आले. तो गणितीय आकडेमोड करावी लागते. एकमेकांची आकडेवारी जेव्हा क्रॉस चेक करतात किंवा पडताळणा करावा लागतो. तिथं परत तुम्हाला स्किल आलं ते. सो माझ्याशी बोलत असताना मी काही असे आडवे-तिडवे प्रश्न विचारले, कम्युनिकेशन स्किल, माझ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठीचा त्यांच्या ऑथेंटिक डेटा असलं पाहिजे. तर अशा पद्धतीनं तुम्ही शिकवा. सो इथं मी मुलांना पर्यावरणाचे महत्त्व, पाण्याची बचत असे घटक ट्रॅडिशनल वेने शिकवायची गरज नाहीये. ते मुलांनी स्वतःच अनुभवलेलं आहे. सो असं तुम्ही शिकवा, की ज्याच्यामुळं मुलं जास्त कार्यप्रवण राहतील आणि तुमचं काम थोडंसं कमी होईल. दिस इज सो ब्रिलियंट. म्हणजे खरोखर जिथे देर इज अ विल देर इज अ वे. तुम्ही आता म्हटलं मायग्रेंटसाठी सुद्धा तुम्ही शोधून काढू शकता. ज्याला खरोखर मनापासून शिकवायचं आहे ते यू विल येस. फाइंड अ वे फॉर दॅट. आणि आज तुम्ही इतके इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स आणि क्रिएटिव्ह आयडियाज दिलेत. आय एम शुअर की आज आपले सगळे शिक्षक खूप इन्स्पायर्ड आणि मोटिवेटेड आहे सोमवारपासून परत क्लास सुरू करायला. एका शिक्षकांचा असा प्रश्न पण होता, की जसं तुम्ही शाळेच्या टेक्स्टबुक्स मध्ये QR कोड केला आहे, तसं ITI मध्ये सुद्धा जे वेगळे विषय असतात, तिथे सुद्धा हा QR कोड ऑन टेक्स्टबुक्स आणि हे आपण वापरू शकतो का ऑन अदर
besides school in ITI? ITI, येस येस येस. ITIच्या मुलांनी बिलकुल काळजी करू नका, कारण तुमचं जे स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट आहे त्यांच्यासोबत आम्ही खूप चांगली योजना तुमच्यासाठी आणि खूप मोठ्या योजनेवरती तुमच्यासाठी काम करतोय. सो ITIचे शिक्षक आणि मुलं यांच्यामध्ये जसं आता आम्ही टेक्नॉलॉजी ऍडव्हान्स केलेला आहे एज्युकेशन डिपार्टमेंट, तर त्या स्किल डेव्हलपमेंटसाठी देखील मी अगदी उत्साहाने काम करतोय आणि त्यांचं डिपार्टमेंट देखील खूप इच्छुक आहेत शिक्षकांमध्ये आणि मुलांमध्ये ते परिवर्तन करण्यासाठी. सो ITIच्या शिक्षकांनी आणि ते मुलांनी पुढच्या काही 1-2 महिन्यामध्ये तुमच्यासाठी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म, इनोव्हेटिव्ह टीचिंग लर्निंग प्लॅटफॉर्म तयार होतोय, की जिथं टेक इनेबल्ड हे QR कोड्स नव्हे तर याच्यापेक्षाही ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीच्या मदतीनं तुम्ही शिकणार आहात. ते काम चालू आहे आमचं त्याच्यावर. म्हणजे जसं मी तुमचा बायो जेव्हा वाचत होते तेव्हा तुम्ही बिसाइड्स द टेक्स्ट बुक्स अँड स्कूलवर तुम्ही दुसरे पण इतके ग्लोबल इंटरेस्टिंग प्रोजेक्ट्स केले आहेत. जसं आता तुम्ही स्किल एनहान्समेंट ट्रेनिंग केली इतक्या टीचर्ससाठी, किंवा तुम्ही लेट्स क्रॉस द बॉर्डर हा जो तुम्ही वेगळा प्रोजेक्ट केला. हे सगळे याची सगळी कल्पना, इन्स्पिरेशन, म्हणजे कॅन यू गिव्ह अ लिटिल बॅकग्राऊंड की याची सुरुवात कशी झाली आणि अजून पुढे पाईपलाईन मध्ये काय आहे? नाही, नाही, नाही. हे असं काय म्हणूयात, की जेव्हा तुम्ही लाईक माइंडेड पीपलच्या कम्युनिटीमध्ये असता, तुमचे चांगल्या विचार करणाऱ्या शिक्षकांशी कनेक्टेड असता, तेव्हा तुमच्या माइंडला, ब्रेनला काहीतरी असं फिडिंग मिळत जातं आणि मग तुमच्या डोक्यामध्ये तसे विचार येत जातात. सो ऑल क्रेडिट टू त्या कम्युनिटी सोबत. तर मी त्यांच्यासोबत मला वाटतं 8-9 वर्ष झालं, की मी त्या कम्युनिटीचा, जगभरातल्या कम्युनिटीचा भाग आहे. स्पेसिफिकली टॉकिंग अबाउट लेट्स क्रॉस द बॉर्डर्स प्रोजेक्ट, एके दिवशी मी ग्लोबल पीस इंडेक्स हा रिपोर्ट वाचत होतो आणि मग त्या रिपोर्टमध्ये काही इंटरेस्टिंग आणि शॉकिंग फॅक्ट्स होते, की इंडिया, पाकिस्तान, इस्रायल, पॅलेस्टाईन, इराक, इराण या या एकमेकांशी भांडणाऱ्या देशांनी अरबो डॉलर्स हे खर्च केले होते एकमेकांशी भांडण्यासाठी, आणि तरी पण त्यांना त्याचं काही सोल्युशन निघत नव्हतं. म्हणजे अजून इंडिया जिंकतोय का पाकिस्तान जिंकतोय का कोण जिंकलंय हेही त्यांना कळत नव्हतं. स्टील दे आर फायटिंग. सो माझ्या डोक्यात विचार आला, की इन्स्टेड ऑफ स्पेंडिंग दॅट मच अमाउंट इन मिलिटरी अँड फायटिंग विथ इच अदर, याच्यापेक्षा निम्मी पैसा जर त्यांनी शिक्षणात खर्च केला असता तर सोल्युशन तरी निदान सापडू शकला असतं. सो मग हा थॉट प्रोसेस मनात ठेवून मी हा प्रोजेक्ट डिझाईन केला, लेट्स क्रॉस द बॉर्डर्स. तिथून त्याच्या ते डोक्यात माझ्या पिन आली, की अरे असं काहीतरी करूयात. आणि मग हा विचार मी माझ्या पाकिस्तानच्या मित्राशी, इस्रायल आणि पॅलेस्टाईनच्या मित्रांशी सांगितला. त्यांनाही दे वर एक्सायटेड, अरे वाह! आपण काहीतरी करू शकतो याच्यातून. आणि मग आम्ही 6 आठवड्याच्या प्रोजेक्टची रचना केली. 2018 पासून तो प्रोजेक्ट चालू आहे. 2030 पर्यंत तो चालू राहील. जेव्हा आपण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स डेडलाईन ते 2030 ला अचीव्ह करू. तर त्यावेळेस आय एम एक्सपेक्टिंग, की आमच्या या लेट्स क्रॉस द बॉर्डर्सच्या पीस आर्मीमध्ये अराउंड 50,000 स्टुडंट्स असतील. आणि ऍक्च्युली आता ऑलरेडी आमच्याकडे 18,000 मुलांची पीस आर्मी आहे. तर आणि आता जेव्हा ग्लोबल प्लॅटफॉर्मवरती या प्रोजेक्ट विषयी खूप शिक्षकांना सहभागी व्हायचे, अनेक जण एक्सायटेड आहेत पार्टिसिपेट होण्यासाठी. मला वाटतं आमचं टार्गेट आम्ही नेक्स्ट 2-3 इयर्स मध्येच अचीव्ह करू की काय असं वाटतंय सध्या. ऍब्सोल्युटली. रणजित, म्हणजे आता माझा शेवटचा प्रश्न हाच राहील, की आपल्या टीचर कम्युनिटीला, ऍज वी आर कमिंग क्लोजर टू एंडिंग आपला वेबिनार, काय शेवटचे शब्द ते मी वॉन्ट टू टेल, कारण की आज आपली टीचर कम्युनिटी सुद्धा इज अंडर अ लॉट ऑफ स्ट्रेस. डिजिटल शिकवण्यामध्ये सुद्धा काम खूप वाढलेलं आहे. शाळा सतत उघडतात आणि बंद होतात. मेंटल हेल्थ इश्यूज आज स्टुडंट्सचे, पेरेंट्सचे, इन्स्टेबिलिटी, इकॉनॉमिक इन्स्टेबिलिटी, जॉब्स नाही, हे आज सगळे इतके वेगळे विषय आहेत, की आज शिक्षक फक्त शिकवण्याचंच काम नाही, पण एक लिटरली इज बिकमिंग लाईक अ सायकोलॉजिकल काउन्सिलर ऑल्सो टू बोथ द स्टुडंट अँड द पेरेंट. म्हणून आज शिक्षकाची जबाबदारी आणि त्याची रिस्पॉन्सिबिलिटी आज खूप वेगळी आणि खूप इमेन्सली वाढलेली आहे, आणि त्याचा रोल इन सोसायटी ॲज अ टीचर. सो तुम्हाला त्या बाबतीत व्हॉट इज द मला वाटतं भारतातले किंवा ह्या ज्या थर्ड वर्ल्ड कंट्रीज असतात, डेव्हलपिंग कंट्रीज असतात, इथल्या शिक्षकांकडे खूप कामं असतात. म्हणजे अपार्ट फ्रॉम टीचिंग ते खूप अकॅडमिक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हे सगळेच कामं करत असतात. त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो त्यांच्या परफॉर्मन्सवरती होतो. अल्टिमेटली होणं शक्यच आहे, कारण आपणही पाहतो की आता कोरोनाच्या कामामध्ये शिक्षक आहेत, तिकडे त्यांना कोरोनाचं सर्वेक्षण करायला लावतात, मग इकडे म्हणतात की चला ऑनलाईन क्लास पण घ्या. सो हे शक्य नाही हे असं, कारण
शिक्षण हा किंवा टीचिंग हा काही असा ये रे चल बस खुर्चीवर आणि शिकव असा असा तो भाग नाही. त्याच्या अगोदर पण खूप काही कृती प्रिपरेशन होणं गरजेचं असतं आणि लॅटर पण ते कारण त्याचं फॉलोअप घेणं गरजेचं असतं. सो मला असं वाटतं की शिक्षकांनी आता अशा जे काही तुम्हाला नॉन अकॅडमिक म्हणूयात किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असेल, सो लेट्स त्याचं एक चांगलं प्रॉपर प्लॅनिंग करायला शिका. जर तुम्ही ते प्लॅनिंग करू शकलात तर माझ्या असं लक्षात येतंय की वारंवार तीच माहिती आपल्याकडून प्रशासनाकडून येत असते. म्हणजे ते रिपिटेटिव्ह असतं, त्याच्यामध्ये थोडं ॲड ऑन केलं की ते पुढे तेच होतं. सो त्याचं एक प्रॉपर प्लॅनिंग करा. तुमच्या मोबाईलमध्ये ते पूर्ण डेटा कसा सामावेल याचा विचार करा. सो तुम्हाला त्याच्यासाठी फारसं वेगळं काय करावं लागणार नाही. दुसरं जे मी मगा मंत्र सांगितलं की कनेक्ट, शेअर अँड लर्न. सो चांगल्या शिक्षकांच्या कम्युनिटीमध्ये जा. त्यांच्यासोबत स्वतःचं नॉलेज, स्किल, माइंडसेट शेअर करा आणि त्यांच्याकडूनही काहीतरी शिका. सो तुम्हाला आता नवीन कौशल्य शिकण्यासाठी वाट पाहायची गरज नाहीये. तर तुम्ही ते पटकन तुमच्या Googleवरती जा. तिथं तुम्ही ते जसं मी मगा 3-4 कम्युनिटीचा उल्लेख केला. तिथून जाऊन काहीतरी नवीन शिका. सो हा शिकण्याचा प्रवास कंटिन्यू ठेवणं हे शिक्षकांसाठी गरजेचं आहे. तर अल्टिमेटली यू हॅव टू बिकम अ टीचर ऑफ 21st सेंचुरी. तुम्ही बघितलं असेल पॅन्डेमिकमध्ये ऑनलाईन टीचिंग कसं करावं याचं प्रशिक्षण द्यावं लागलं शिक्षकांसाठी. पण ऑनलाईन लर्निंग कसं करावं हे मुलांसाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले गेले नाहीत. कारण आपण असं समजून चाललोय की ती मुलांना येतं, ते टेक्नॉलॉजी त्यांचा सवयीचा भाग आहे. सो मुलं ॲडव्हान्स झालेले आहेत टेक्नॉलॉजीच्या मदतीने शिकण्यासाठी. तर त्या टेक्नॉलॉजीच्या मदतीने शिकवणं कसं साधं सोपं करता येईल हे तुम्ही शिकायला हवं आता एक शिक्षक म्हणून, जेणेकरून तुम्ही अल्टिमेटली त्या 21व्या शतकातल्या मुलांचे 21व्या शतकातले शिक्षक होऊ शकाल. एवढंच मला तुम्हाला सांगणार आहे. थँक यू सो मच फॉर लिसनिंग टू मी याचं. अगदी थँक्यू सो मच. इट वॉज सो इन्स्पायरिंग, मोटिवेटिंग आणि इतके टेकअवेज आणि तुम्ही इम्पॉर्टंट पॉइंट्स आज सांगितले आहेत की आय एम शुअर सगळ्यांना आज खूप उत्सुकता, सगळे बरंच रिसर्च करतील आय एम शुअर ऑन ऑल द वेबसाईट्स आणि द रिसोर्सेस दॅट यू हॅव मेन्शन. आणि दिस वॉज अ व्हेरी व्हेरी हेल्पफुल वेबिनार फॉर ऑल द टीचर कम्युनिटी. मी सुद्धा खूप शिकले रणजित आज तुमचं सगळं ऐकून. एवढे तुमचे आय मीन सो मोटिवेटिंग अँड इन्स्पायरिंग टू लिसन टू यू. इतकं तुम्ही प्रचंड काम केलं आहे की इट वॉज सच अ प्लेजर अँड ॲब्सोल्यूट प्लेजर टू हॅव यू. मी परत सगळ्या समूहाच्या वतीने आपल्या सर्वांना एक खूप मोठा थँक्यू. रणजित सिंह दिसलेंना माझ्यातर्फून अगदी थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद फॉर कमिंग, गिव्हिंग युअर टाइम फॉर ऑल ऑफ अस टुडे आणि इंटरॅक्टिंग विथ द टीचर कम्युनिटी. आणि आय होप आपण पुढे परत भेटू आणि सगळ्या टीचर्सशी परत इंटरॅक्ट करू. पण थँक्यू सो मच सगळ्यांना. थँक्यू सो मच. बाय.